नमस्कार, मी सचिन सुरेश शिंदे, चेअरमन महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था। सर्व सभासद बंधूंना माझी विनंती आहे, सोशल मीडियावर सध्या ज्या काही चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत ह्या सर्व खोट्या असून त्यातले काही आकडे हे संपूर्णपणे खोटे आहे। मित्रांनो, आपल्या संस्थेची परिस्थिती अतिशय चांगली आहे। आपल्या संस्थेच्या एकूण ठेवी ह्या 8,81,73,159 इतके आहे। आपले कर्ज वाटप 7,17,80,08,056 इतके आहे। आपले सोनं तयाराने 1 कोटी रुपयाचे आहे सध्या, आणि आपल्या संस्थेची मालमत्ता कमीत कमी 2 ते 2.5 कोटीची आहे। त्यामध्ये इमारत वगैरे सर्व येतं। मित्रांनो, आपण जे संस्थेमध्ये कर्ज वितरण केलेलं आहे हे सर्व नियमाला धरून किंवा सहकार खात्याने जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आपण जे कर्ज आहेत हे सगळे मॉर्गेज म्हणजे बोजा चढून कर्ज दिले आहे। आपण कुठल्याही प्रकारचं हातावरती कर्ज किंवा चुकीच्या पद्धतीने लोन वाटप, डॉक्युमेंट न घेता लोन वाटप असं केलेलं नाही। आता त्या सोशल मीडियावर जे काही चुकीच्या पोस्ट आल्यात त्यात असं दाखवलं गेलं का संचालकांचे फार कर्ज आहे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे कर्ज आहे। मित्रांनो, असं नसून त्यामध्ये जवळपास 250 कर्जदारांची यादी आहे। त्यापैकी जाणून बुजून हे काही नावं घेऊन यांच्यावर फ्लॅश करून काही चुकीचे आकडे टाकून एडिट करून ही चुकीची माहिती प्रसारित केलेली आहे। मित्रांनो, आपण ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असा असतो, पतसंस्था जी असती ही आपण ठेवी घेणे व कर्ज वितरण करणे, याच्यातून जे व्याज येईल ते आपण ठेवीदाराला व्याज देत असतो आणि संस्था चालत असतो। आपण जर विचार केला ठेवीदार नसेल तरी संस्था चालू शकत नाही, आणि कर्जदार दुसरी बाजू असे कर्जदार नसेल आपल्याला चांगला तर कर्ज चालू शकत नाही। तर काही घडामोडीमध्ये करोनाचा काळ येऊन गेला, असे बरेच काही मध्ये त्याच्या अगोदर नोटबंदी आली होती। तर ह्या काळात काही लोकांचे व्यवसाय आपण त्यांना कर्ज दिलं होतं, बरेचसे लोक लॉसमध्ये गेले, कोणच्या घरातला माणूस गेला, काही कुटुंबात 4-4 व्यक्ती मृत पावल्या। तर त्यामुळे थोड्या व्यवहारामध्ये अनियमितता त्या कर्जदारांच्या झाली, तर आम्ही तशी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे, जप्तीचे आदेश केलेले आहे। सहकार खात्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व प्रकारचे प्रोसिजर 101ची कारवाई सर्व काही लिगली केलेलं आहे। जरी कर्ज थकलेलं असेल मित्रांनो तर त्यावरती कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने वसुली पण चालू आहे। कारण असं आहे, संस्था जी असती त्यामध्ये सभासद जो असतो तो कोणीही असू, आपण त्याला ज्यावेळेस कर्ज वितरण केलं जातं त्यावेळेस त्याचा ठराव असतो, मीटिंगमध्ये त्याची मान्यता घेतलेली असती, आपण त्याचा उतारा घेतो, त्यावरती अधिकृतरित्या बोजा चढवतो। अशा सर्व प्रोसेस होऊनच कर्ज वितरण केलं जातं। जर कर्ज थकलं तर आपण त्यावरती कारवाई करतो, ते व्यवस्थित वसूल करतो। परंतु आपली सहकारी संस्था सावकारशाही नसून ही सहकारी संस्था आहे। काही ठिकाणी जर मोठ्या घटना घडल्या, काही चुकीच्या घटना घडल्या तर आपल्याला कर्जदाराला थोडंसं सॉफ्टली घेऊन त्याच्याशी व्यवस्थित बोलून त्याला कुठेतरी थोडेफार पैसे कमी करून ते कर्ज सेटलमेंट करून भरून घ्यावं लागतं। कारण हा सहकार आहे। जरी आपल्याला सर्व प्रकारचे निर्बंध लागू असले तरी नियमाच्या साचेबद्ध जो आपला साचा असतो सहकार खात्याने ठरवून दिलेला असतो, पोटनियम असतो, त्यानुसारच आपल्याला कामकाज करावं लागतं। संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं काही चुकीचं कामकाज नाही आहे। जे काही कर्ज थकलेलं असेल किंवा काय राहिलं असेल या चुकीच्या माहिती प्रदर्शित झाल्यामुळं ठेवीदारांमध्ये जो संभ्रम तयार झाला आहे, लोक जे पैसे काढायला येत आहेत, तर मित्रांनो असं काही झालेलं नाही। तुम्ही ज्या आमच्यावर विश्वास ठेवून ठेवी ठेवलेलं आहे त्या पूर्ण ठेवीला आम्ही 100% जबाबदार आहोत। तुमचा एक पैसा आम्ही परत देऊ। फक्त सर्वांनी गोंधळ करून लगेच गरज नसताना पैसे काढू नका। कारण आपल्याकडे जे पैसे ठेव स्वरूपात येतात, आपण हे गोल्ड लोन म्हणा, वाहन तारण म्हणा, मॉर्गेज लोन अशा परिस्थितीमध्ये वाटलेले असतात। आपल्या संस्थेची तरलता असते, तरलतेमधून आपण या चुकीच्या मेसेजमुळं आपण बरेचसे पैसे वाटले। काही लोकांना वाटत असेल आमचे पैसे मिळत नाही आहे, विलंब होतोय, तर मित्रांनो तसं काही गैरसमज करू नका। प्रत्येकाला थोडे थोडे पैसे आमची वसुली आम्ही उपलब्धता करून सर्वांना देऊन राहिलेलो आहे। आणि ज्यांचे पैसे आमच्याकडे आहे त्या सगळ्यांच्या पैशाला आम्ही एक ना एक पैशाला बांधील आहोत। आमचं सर्व संचालक मंडळ, मी चेअरमनच्या वतीने तुम्हाला सांगतो, तुमच्या एक पैशालाही धोका नाही। आपल्या संस्थेची स्वतःची मोठी इमारत आहे, सगळं काही लिगली आहे, आपल्याला घाबरण्याचं काही काम नाही। सर्वांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता सर्वांनी संस्थेला सहकार्य करायचं आहे। व आमचे जेवढे कर्जदार असेल त्यांना मी एक नम्रतेची विनंती करतो का मित्रांनो, आपले कर्ज वेळेत भरा, जेणेकरून आम्हाला जे आमच्यावर विश्वास ठेवून ठेवी ठेवलेले आहे त्यांचे पण पैसे पूर्ण वेळेत देता येतील। आपल्या संस्थेमध्ये चुकीचं काहीही नाही आहे। तेव्हा या आलेल्या अफवा, या चुकीच्या बातम्या, या चुकीच्या पद्धतीने आलेल्या बातम्या याच्यावर विश्वास न ठेवता सर्व संचालक मंडळावर विश्वास ठेवावा व तुमचे एक ना एक पैसे देण्याची शेवटपर्यंत जबाबदारी आमची राहील। व आम्हाला सध्या
या स्थितीत सहकार खातं AR ऑफिसकडून ज्या सूचना मिळत आहेत, जे मार्गदर्शन मिळतं आहे त्याप्रमाणेच आम्ही कामकाज करतो आहे. त्यामुळं सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे व आपल्या महालक्ष्मीचा तुमचा आमच्यावर जसा विश्वास आहे तसाच आम्ही प्रत्येक ग्राहकावर विश्वास ठेवून आपली संस्था 2 ते 3 महिन्यात पूर्ववत आणण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर, काही लोकांनी आपल्या संस्थेच्या बद्दल पोस्ट व्हायरल केलेले आहे की संचालकांकडे कर्ज आहे किंवा पतसंस्था अडचणीत आहे, अशा ज्या पोस्ट केलेल्या आहे त्याच्यामुळे संस्थेची बदनामी, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? सर, संस्था हे फक्त सभासदांची असते. ह्या संस्थेमध्ये काय होतं नाही होते पूर्ण अधिकार फक्त सभासदाला असतो. आणि संस्थेच्या नियमानुसार तुम्हाला जर काही संस्थेची कर्जदार किंवा ठेवीदाराची माहिती असेल, ही फक्त स्वतःची देता येते, पूर्ण कोणाची देता येत नाही. तर हे चुकीच्या पद्धतीने जे हे काय रेकॉर्ड यांनी गोळा केलं, हे प्रसारित केलं, हे 100% चुकीचं आहे. आणि ज्या लोकांनी असं केलं यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करून आबरू नुकसानीचा म्हणजे कोर्टामध्ये दावा आम्ही दाखल करणार आहे. कारण संस्थेच्या वतीने आम्हाला हे करणे बंधनकारक आहे. कारण असं जर चुकीचा मेसेज गेला तर आमची संस्था तालुक्यात आमची एकच संस्था नाही, भरपूर आमचं पतसंस्था फेडरेशनचं जाळं आहे. हा चुकीचा जर मेसेज गेला आणि सर्व पतसंस्थांमध्ये रांगा लागल्या आणि काही चुकीचा जर मेसेज गेला तर याला जबाबदार कोण? तर जे असे लोक चुकीची कुठली माहिती न घेता मेसेज पसरवतात अशा लोकांना कठोर दंड व्हावा किंवा शिक्षा व्हावा किंवा त्यांना समज दिली जावा. काय असेल ते शासनाच्या नियमाप्रमाणे होऊ, आम्हाला त्याच्याशी काही नाही. पण जे लोक असं करतील आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय थांबणार नाही. कारण गुन्हा जर दाखल केला नाही तर संस्थेने काहीच केलं नाही असं होतं. म्हणून आम्हाला गुन्हा दाखल करणे हे बंधनकारक आहे. आणि जो कोणी संस्थेच्या हिताला बाधा येईल, चुकीची माहिती देईल, त्याच्यावर 100% कारवाई पूर्ण संचालक मंडळ व चेअरमन यांच्या वतीने केली जाईल.